Everyone. Today we are going to learn the information about birds. Like us, birds also need food. We eat food through our mouth. You also know birds also need food to live and grow. But how they eat? So that how they eat, how they fly, then uh, about their beaks, about their wings, that we are going to learn in this lesson. We can see birds flying in the sky. Many birds are there: sparrow, peacock, crow, pigeon. Many birds are there. Many birds we can see flying in the sky. They are feathered animals that live on trees. Mostly birds live on the trees. They can walk, hop, run and fly. वो जंप करते हैं, then they can walk, they can run and they can fly. Birds have different body types and features. They have different features. That features we are going to learn in this lesson. They eat different types of food. We can see many birds in our surroundings, but that all birds did not eat the same food. They eat different types of food. Some birds eat parts of a plant such as seeds, grains and fruit, while other eat flesh. Birds use their claws and beaks to catch, hold and eat their food. आपण आपल्या सभोवताली खूप प्रकारचे पक्षी पाहतो, पण ते एकाच प्रकारचे अन्न खात नाहीत. ते वेगवेगळ्या प्रकारचे अन्न खातात. आणि काही बर्ड्स काय करतात, आपण बघितलं पार्ट्स ऑफ अ प्लांट. काही बर्ड्स काय करतात, झाडांचे जे वेगवेगळे पार्ट्स आहेत, फॉर एक्झाम्पल झाडांच्या बिया आहेत, झाडांवर येणारं धान्य आहे, झाडांची फळं आहेत. आणि काही पक्षी काय खातात, ईट फ्लेश. फ्लेश म्हणजे इतर पक्ष्यांचं मांस खातात. आता हे सगळं खाण्यासाठी ते कशाचं यूज करतात, बर्ड्स यूज देअर क्लॉज. क्लॉज मीन्स त्यांचे पाय असतात. क्लॉज अँड बीक्स. बीक्स म्हणजे चोच, त्यांचे पाय आणि चोचीच्या मदतीने ते काय करतात, ते अन्न कॅच म्हणजे पकडणे, कॅच, होल्ड अँड ईट देअर फूड. त्यांना पकडण्यासाठी, खाण्यासाठी ते कशाचा उपयोग करतात, क्लॉज अँड बीक्स. ओके, लेट अस स्टडी अबाउट द व्हेरियस फीचर ऑफ बर्ड्स. आता वेगवेगळ्या प्रकारची त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. त्याच्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे बीक्स ऑफ बर्ड्स. बीक्स ऑफ बर्ड्स म्हणजे काय, पक्ष्यांची चोच. ओके, बर्ड्स आर टूथलेस ॲनिमल. म्हणजे त्यांना दात आहेत का पक्ष्यांना? नाहीत. पक्ष्यांना दात नाहीत, त्यांना काय आहे, चोच आहे. आणि त्या चोचीच्या मदतीने ते काय करतात, त्यांचं अन्न खातात. द शेप ऑफ बर्ड्स बीक इज सुटेड टू द टाईप ऑफ फूड इट इट्स. आणि त्यांची चोच जी असते ती अशा प्रकारे डिझाईन केलेली असते की ते ज्यांना ते अन्न खायचं आहे त्याला ती काय होते, सूट होते. आता पहिल्या प्रकारची चोच आपण बघणार आहोत, स्ट्रॉंग, शार्प अँड हुक्ड. ओके, आता या प्रकारामध्ये कोणते कोणते पक्षी येतात, ईगल, वल्चर अँड हॉक. these birds have strong, sharp and hooked beak. Now see, these birds are flesh eating birds. म्हणजे हे काय करतात, इतर दुसऱ्या प्राण्यांचं मांस खातात. They are known as birds of prey. They have strong, sharp and hooked beaks. त्यांची चोच जी असते कशी असते, स्ट्रॉंग म्हणजे मजबूत असते, शार्प म्हणजे खूप धारदार आणि हुक्ड म्हणजे पुढे चोचेला काय असतं, त्यांच्या टोक असतं. सो ती काय करते चोच, दॅट बीक हेल्प्स टू देम टिअर द फ्लिश ऑफ अदर स्मॉल ॲनिमल्स. आणि ते काय करतात, त्या चोचेच्या मदतीने इतर प्राण्यांचे अन्न खातात. त्याच्यानंतर 2 नंबरचा आहे स्ट्रॉंग, शॉर्ट अँड हार्ड ब्रीक. म्हणजे मजबूत, छोटीशी आणि कठीण अशी. त्याच्यामध्ये कोणकोणते येतात बघा, बर्ड्स लाईक पिजन्स, कबूतर आहे, फिंचेस, पिकॉक आहे. अशा प्रकारच्या प्राण्यांना काय असेल, स्ट्रॉंग, शॉर्ट आणि हार्ड बीक असते. आता ते काय करतात, पिकॉक्स, स्पॅरोज, पिजन्स, फिंचेस ईट ग्रेन्स अँड सीड्स. आता हे पक्षी काय खातात, ग्रेन आणि झाडांच्या बिया. दे हॅव शॉर्ट, स्ट्रॉंग अँड हार्ड बीक्स टू क्रॅक ओपन ग्रेन्स अँड सीड्स. त्याच्यानंतर पुढं बघणार आहोत कर्वड बीक. त्याच्यामध्ये पॅरेट आहे,
पॅराकिट आहे. तुम्ही पोपटाची चोच बघितली असेल, तुम्हाला कशी दिसते? वक्राकार दिसते. बर्ड्स सच ॲज पॅरेट्स अँड पॅराकिट्स इट नट्स अँड अदर हार्ड फूड्स लाईक वॉलनट्स. ते काय करतात? काही हार्ड फ्रूट्स असतात. फॉर एक्झाम्पल बदाम असतं आणि त्याला काय असतं? बदामाचा बी आतमध्ये असतो आणि वरून कठीण कवच असतं. तर ते कवच फोडण्यासाठी ते पॅरेट काय करतात? त्यांच्या चोचीचा उपयोग करतात. अँड दॅट बीक्स हेल्प देम टू क्रॅक ओपन देअर फूड. त्याच्यानंतर आहे स्ट्रॉंग चिजेल शेप बीक. याच्यामध्ये कोणते पक्षी येतात? फॉर एक्झाम्पल वुडपेकर. आता ह्या चिजेल शेप बीक हे कशासाठी यूज करतात? दे यूज देअर बीक्स टू पोक होल्स इन टू द हार्ड ट्रंक ऑफ ट्रीज अँड पुल आउट इन्सेक्ट्स टू ईट. आता अशा प्रकारची जी चोच असते, लांब आणि टोकदार अशी चोच असते, ते काय करतात? झाडांचा जो बुंदा असतो, ट्रंक, त्याच्यावरती चोचेने होल पाडतात आणि त्याच्यामधून जे काय अळी, किड्या, मुंग्या असतात ते काय करतात? खातात. त्याच्यानंतर आहे लॉंग अँड पॉइंटेड बीक. लॉंग अँड पॉइंटेड बीक याच्यामध्ये हमिंग बर्ड्स आहे, सनबर्ड्स. यांना कशी चोच असते? लॉंग अँड पॉइंटेड बीक्स. हे काय करतात? दे सक नेक्टर फ्रॉम फ्लावर्स. ते काय करतात? फॉर एक्झाम्पल बटरफ्लाय काय करते? फुलांमधून नेक्टर काढते. ओके. सक नेक्टर फ्रॉम फ्लावर्स. दे पुट देअर बीक्स इनसाइड टू फ्लावर्स टू सक नेक्टर फ्रॉम देम. आता हे हमिंग बर्ड आणि सनबर्ड काय असतात? फुलांमध्ये त्यांची चोच घालून त्याच्यामधून काय करतात? ते नेक्टर जे असतं ते काढून घेतात त्यांच्या चोचीच्या मदतीने. त्याच्यानंतर आहे ब्रॉड अँड फ्लॅट बीक. याच्यामध्ये आहे डक आणि गूस. आता यांची जी चोच असते ही एक वेगळ्या प्रकारे डिझाईन केलेली असते. आता ह्याच्यामध्ये बघा, वॉटर बर्ड्स लाईक डक्स अँड गीज हॅव ब्रॉड अँड फ्लॅट बीक्स. ओके. विथ होल्स ऑन इट्स साईड्स. पण त्यांच्या चोचीला काय असते? तोंडाच्या जवळ दोन्ही बाजूला 2 होल्स असतात. दीज बर्ड्स टेक इन द मडी वॉटर थ्रू देअर बीक्स. आणि हे कसे राहतात? चिखलामध्ये. आता हे डक, गूस जे असतात ते चिखलामध्ये असतात आणि ते काय करतात? चिखलामधून त्यांचं अन्न शोधून खात असतात. आणि ज्या वेळेस ते त्या चिखलामधून ते मासे वगैरे शोधून खातात, त्यावेळेस त्या माशांबरोबर ते चिखलाचं पाणी देखील त्यांच्या तोंडामध्ये पकडतात. आणि त्याच्यानंतर काय करतात? ते पकडल्यानंतर फक्त जे त्यांना खायचं आहे, फॉर एक्झाम्पल मासा पकडलेला आहे, तर ते मासा त्यामध्ये चोचीमध्ये दाबून धरतात आणि बाजूला जे होल असतात चोचीच्या बाजूला, त्या होलमधून जे चिखलाचं पाणी आहे ते चिखलाचं पाणी ते बाहेर टाकून देतात. अशा प्रकारे त्यांना चोचीचा उपयोग होतो. त्याच्यानंतर आहे ब्रॉड अँड शॉर्ट बीक. याच्यामध्ये आहे बर्ड्स लाईक स्वॅलोज हॅव ब्रॉड अँड शॉर्ट बीक विच आर स्टिकी इनसाइड. आता हा जो स्वॅलोज आहे, बर्ड आहे, याची जी चोच असते ती कशी असते? आतून स्टिकी म्हणजे चिकट असते आतमधून. आणि व्हाईल फ्लाईंग, जेव्हा ते उडतात त्यावेळेस ते काय करतात? दीज बर्ड्स कीप देअर माउथ ओपन. हे पक्षी काय करतात? त्यांचं तोंड उघडं ठेवतात आणि जे छोटे छोटे इन्सेक्ट्स असतात गेट स्टक इनसाइड देअर माउथ अँड द बर्ड्स स्वॅलोज देम. आणि त्यांची चोच आतून चिकट असल्यामुळं छोटे छोटे जे इन्सेक्ट्स असतात ते त्यांच्या चोचीला आतून चिकटतात आणि ते काय करतात? त्यांना गिळून टाकतात. ओके. आता याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की बीक्स ऑफ बर्ड्स, वेगवेगळ्या प्रकारच्या बीक्स बघितल्या आणि त्यांचा कसा उपयोग होतो ते बघितलं. ओके. वन्स अगेन आय विल रिवाइज कोणकोणत्या प्रकारच्या बीक्स आपण बघितल्या. फर्स्ट वन, शार्प, स्ट्रॉंग, शार्प अँड हुक बीक्स. फॉर एक्झाम्पल ईगल, वल्चर अँड वॉक. स्ट्रॉंग, शॉर्ट अँड हार्ड बीक, पिजन अँड स्पॅरो. देन कर्व्ड बीक, parrot. Strong chisel shaped beak, woodpecker. Long and pointed beaks, hummingbird, sunbird. Broad and flat beak, duck and goose. And broad and short beak is swallow bird. Okay, so remaining part of this lesson we will see in the next video.